नमस्कार मंडळी, आपले या आजच्या नवीन ब्लॉगवर आपले स्वागत आहे. तर बघा, इथे आज हा ब्लॉग आहे 2-3 दिवसाच्या अगोदरचा. तर मला वेळ नाही मिळाली म्हणून आज मी टाकली आहे. तर बघा, आज आम्ही बनवलो उडदाच्या डाळीच्या वड्या. बनवण्यासाठी प्रोसिजर काय आहे, ती डाळ अगोदर स्वच्छ धुवून लावून आणावं लागते. नंतर स्वच्छ धुवून आणल्यानंतर डाळ 2 ते 3 तास पिलू टाकून ठेवून दिली आणि नंतर ते भिजल्यानंतर अशी धुवून घेतली डाळ बघा. आणि ती डाळ आहे 3 पायल्याची बघा. आणि सर्व डाळ धुवून घेतली आणि मग नंतर सायंकाळची वेळ झाल्यामुळे मग मला स्वयंपाकाचं बघायचं होतं. आणि थोडी पुष्कळ सारी डाळ होती. आमची सासूबाईने पण थोडी धुतली डाळ आणि मी इकडे धुतली बघा. मग नंतर मी म्हणलं माझी मुलगी कुठं गेली, पाहिली तर दरवाजा लावून होता. त्या साईडला बघली तर माझी मुलगी आपल्या आजीची कॉपी करत होती. तिने पण घरचाच वाटा नेला आणि थोडी थोडी धुवून बघितली. मग तिचा थोडा व्हिडिओ घेतला तर ती लाजायला लागलीत. मग हे दुसऱ्या दिवशीची ही व्हिडिओ आहे. तर बघा, इथे सकाळीच आम्ही पावणे 4 वाजता उठलो आणि हे सगळेजण मिळून आम्ही वड्या टाकला 3 पायल्याच्या, भरपूर साऱ्या एकाच दिवशी झाल्या आमच्या वड्या. आणि खूप छान प्रकारे झालं. बोलत चालत वगैरे, चाय घेणं वगैरे असं टाकला वड्या. आणि अशा प्रकारे आहेत बघा पूर्ण. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. वड्या आमच्या इकडे विदर्भामध्ये असेच टाकतो आम्ही. सकाळी उठून रात्री वगैरे सगळे डाळ धुवून ठेवतो आणि हे वाढल्यानंतर अशा प्रकारे आहेत ह्या वड्या. आणि हे माझ्या जाऊबाईचे शेवया पापड वगैरे टाकले आहेत. आमचे आदल्या दिवशीच झाले होते. हे तांदळाचे पापड, हे गव्हाचे कुरडई, चिप्स आणि शेवड्या पण आहेत. आणि इथे बघा आमच्या घरावरचा नजारा. आमचे घर शेतामध्ये आहे आणि शेताच्या भोवताल सर्व बांध्या, हिरवं रान आणि उन्हाळी धान पण आहे. तर बघा, इथे खूप छान प्रकारे असं आहे. आणि वाढल्यानंतर बघा, हे असे 2 टपणी दाखवून ठेवून दिला आणि अशा प्रकारे हे वड्या झाल्या आहेत. तर असं आहे.